नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, केवळ भारतच नाही तर जग ऊर्जा संकटात आहे. कारण इराणमधील युद्धामुळे म्हणजे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे अनेक गडबडी झाल्या आहेत. पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली असे म्हणता येणार नाही, पण विस्कळीत झाली आहे. होर्मुझच्या खाडीमधून तेल वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे आणि जो लॉंग रूट घेतला जातोय तो महागाचा आहे. परंतु त्या सगळ्याचा परिणाम जगामध्ये झालेला आहे, तसा तो भारतात झाला आहे. आता सत्तेवरती मोदी सरकार आहे म्हणून टीकेसाठी टीका करायची नाहीये, परंतु जी डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ झाली आहे ते पाऊल अगोदर उचललं असतं किंवा त्याबाबत अधिक सावधगिरी बाळगली असती, काळजी घेतली असती तर बरं झालं असतं, अशी लोकभावना आहे. आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची घोषणा झाली. 3 रुपये अशा प्रकारचं लिटर मागे अचानक आणि एकदम वाढ करण्यात आली आहे. ही वाढ इतकी मोठ्या प्रमाणात करायला नको होती. आता आमची वाहतूक, आमचा प्रवास आणि त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, माल वाहतूक या सगळ्यांची भाडी वाढणार आहे. व्यावसायिक गॅसमध्ये तर टप्प्याटप्प्याने सातत्याने वाढ केली जाते. CNG यापूर्वीच महागलेला आहे आणि अनेक वस्तूंची महागाई झाली आहे. मला 2 गाणी आठवली. आमिर खानच्या पिपली लाईव्ह मध्ये बघा ते शब्द आहे, सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खात जात है. हे गाणं खूप गाजलं. आणि दुसरं एक गाणं आहे की जे 50-55 वर्षापूर्वीचं गाणं आहे. रोटी कपडा मकान हा चित्रपट मनोज कुमारचा आला होता आणि त्या चित्रपटामध्ये त्यावेळेच्या बेरोजगारीचं, गरिबीचं, विषमतेचं, महागाईचं चित्रण करण्यात आलं होतं. त्यामध्ये गाणं खूप गाजलं होतं त्यावेळी, त्याची आठवण झाली. ते गाणं काय होतं? गरीब को तो बच्चों की पढ़ाई मार गई, बेटी की शादी और सगाई मार गई, किसी को तो रोटी की कमाई मार गई, कपड़े की किसी को सिलाई मार गई, बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. हे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. आणि आज त्यानंतर भारताने बरीच प्रगती केली असली तरी देखील महागाई आज प्रचंड वाढलेली आहे आणि त्याची झळ पोचती आहे. आपण इतकी प्रगती केलेली आहे अजून की कितीही महागाई व्हावी आणि लोकांनी ती सहन करावी. मी तुम्हाला सांगतो की अगदी अमेरिकेसारख्या देशात किंवा युरोपसारख्या देशात सुद्धा महागाईचा प्रश्न हा भेडसावत असतो. त्याचे चटके बसल्यावर लोकांमध्ये असंतोष वाढत असतो. लोक रस्त्यावरती सुद्धा येतात. आपल्या आशिया खंडाचा विचार केला तर बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, या अनेक देशांना जेव्हा महागाईचा सामना करावा लागला, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमालीच्या वाढल्या, तेव्हा लोक रस्त्यावरती आले. नेपाळमध्ये हेच झालं. याचा अर्थ त्या ठिकाणी त्या देशात जे घडलं ते भारतात घडेल असं नाही, घडावं असंही नाही, पण लोक आज रस्त्यावर येऊन अत्यंत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करताना दिसत होते. ते असं म्हणत होते की सब चंगा है, अशी काही परिस्थिती नाहीये. मोदी जे आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे, आणि मोदी असल्यामुळे कसली काळजी करू नका असं जरी तुम्ही कितीही सांगितलं तरी आम्हाला ते आता पटत नाहीये. आम्हाला दिसते की मोदी आहेत पण महागाई सुद्धा आहे. मोदी जे आहेत पण आमचं शिक्षण महागलंय, आमची वाहतूक महागली, प्रवास महागलाय, विजेचे दर वाढतायत, खत वाढतंय, डिझेल वाढतंय, गॅस महागतोय आणि त्यामुळे आमचं बजेट कोलमडतंय. आता महागाई बघा, जी 3.88% होती होलसेल महागाई, घाऊक महागाई, ती 8.30% पलीकडे गेलेली आहे. आता याच्यामध्ये इंधनाची महागाई जी हे एका महिन्यातली 2 महिन्यातली ही वाढ आहे.
इंधन आणि ऊर्जा महागाई जी 1.5% होती मार्चमध्ये, ती आता 24% झालेली आहे. म्हणजे टोटल याच्यामध्ये खनिज तेल जे 51% त्याचं प्रमाण होतं, ती आता महागाई 88%वर गेली. आणि अन्न पदार्थांची महागाई जी 1.90% होती, ती 2 महिन्यात 1.98%, म्हणजे जवळजवळ 2%वरती जाऊन पोचली. आणि अन्नाशिवाय ज्या बाकी वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनात लागतात त्यांची महागाई 1.90% होती, ती सुद्धा 1.98%वर गेलेली आहे. आणि तेल जे 2 महिन्यापूर्वी म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी जे कच्चं तेल $70च्या आसपास होतं म्हणजे बॅरलला, ते आता 110 इथपर्यंत गेलेले आहे. म्हणजे जवळपास 50%ची वाढ झालेली आहे. व्यावसायिक सिलेंडर सुद्धा सातत्याने दर 15 वेळेला त्याचे दर वाढत आहेत. आणि त्यामुळे एकदा या गोष्टींची महागाई झाली की सगळ्या गोष्टींची, म्हणजे डाळ, तांदूळ, गहू, हे सगळं महाग. सगळ्या वस्तू, खाद्यतेल, सगळ्या गोष्टी, आयातीवरचा खर्च वाढलेला आहे आपला. त्यामुळे भाववाढ ही प्रचंड आहे आता. आणि 80 कोटी जनतेला 5 किलो तुम्ही जेव्हा अन्नधान्य देताय, त्यांना सुद्धा ही महागाई जाणवणार आहे. कारण 5 किलो धान्य पुरत नाही. बाकी गोष्टी लागतात, तेल लागतं, डाळी लागतात, भाज्या लागतात, आणि त्याची महागाई प्रचंड झालेली आहे. पुन्हा घाऊक महागाई किंवा किरकोळ महागाईचं जे बास्केट असतं, जे मोजतो, त्यामध्ये अनेक गोष्टींचं प्रतिबिंब पडलेलं असतं. खरी वस्तुस्थिती आणखीन विदारक असते, हे लक्षात घ्या. आता गोष्ट अशी आहे की लोकांना कळलेलं काय नेमकं गणित आहे ते. मी आज असाच वॉक घेत असताना, सकाळी फिरत असताना एक माणूस मला भेटला आणि त्याने एका शब्दात सध्याच्या परिस्थितीचं वर्णन केलं. तो म्हणाला, इलेक्शन हो गई भाव बढ़ गए, असं तो हसत हसत म्हणाला. मी त्याला कळलं की इलेक्शन होईपर्यंत भाव वाढणार नाहीत, इलेक्शन झाल्यानंतर वाढतील असं वाटत होतं, तसंच झालं. म्हणजे इलेक्शनचाच केवळ तुम्ही विचार केला आणि त्याच्या पलीकडचा तुम्हाला मतं मिळवायची आहेत, त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही देणं घेणं, सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखाचे देणं घेणं नाही. आणि तुम्ही देखावे करताय फक्त. आता बघा की उदय सामंत असतील, एकनाथ शिंदे असतील, प्रवीण दरेकर असतील, अनेकांनी जाहीर केलं की आम्ही आता इलेक्ट्रिक व्हेकल वापरायला सुरुवात केली. आता इलेक्ट्रिक व्हेकल हे वापरताय तुम्ही, हे नवीन घेतलंय का विकत, का तुम्ही भाड्याने घेतलंय? त्याचं भाडं किती आहे? म्हणजे सर्वसामान्य माणसाला ताबडतोब इलेक्ट्रिक व्हेकल घेता येईल का, किंवा कार घेता येईल का इलेक्ट्रिक व्हेकल? आणि मग त्याच्या किमती तुम्ही कारच्या किंवा त्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या दुचाकीच्या किमती कमी केल्यात का? आणि मग जर इलेक्ट्रिक व्हेकल वापरणं हे इंधन बचतीचं एक पाऊल असेल, तर मग या मंत्र्यांनी, या बड्या नेत्यांनी हे अगोदरच का नाही पाऊल उचललं? कारण एवी तेवी आपण कच्चं तेल फार मोठ्या प्रमाणात आयात करत असतो. मग काय झालं? मग हा विचार केला की नाही? आता सामान्य माणूस हे प्रश्न विचारतोय बघा. आणि आता तुम्हाला सांगतो की अगोदरच तुम्हाला माहिती असेल तर जे रोज खानावळीत जेवतात किंवा घरगुती खानावळ असेल, हॉटेल असेल, त्याचे खर्च, त्याच्या रेट्स, त्याच्या थाळीचे दर केव्हाच वाढलेले आहेत आणि आता ते आणखीन वाढणार आहेत. अपरिहार्यता म्हणून लोक बाहेर जेवतात हॉटेलमध्ये. आता फुटपाथवर किंवा जे असं स्ट्रीट फूड मिळतं रस्त्यावरचं, तेही महाग झालेलं आहे. आणि एकीकडे ती महाग होऊन ते पदार्थांचा आकारही छोटा करण्याची एक करामत काही जण करत असतात. हे सगळं होत असताना एकीकडे गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय यांची स्थिती बेताची आहे. आता अशा वेळी काटकसरीच्या उपायांचं आवाहन पंतप्रधानांनी केले, त्याचं स्वागत आहे. उगाच टीकेसाठी टीका करायची नाही. परंतु आपण काय केलंय की आपण ट्रम्प यांच्यावरचा जो काय म्हणतात ट्रम्पयुक्त भारत आपण केलाय. म्हणजे ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे आपण करतोय सगळं. त्याचा फटका आपल्याला बसलेला आहे. त्यामुळे इराण आणि रशियामधून जे स्वस्त तेल आपल्याला मिळत होतं
ते बरंच कमी झालेलं आहे. इराणवर बंद तर आपण आणणंच बंद केलंय, कारण अमेरिकेने धमकी दिली होती. पण आपण एक सार्वभौम देश आहोत. आपण काही कोणाची गुलामी करण्याचं कारण नाही. अशा वेळी आम्हाला जिथून स्वस्त तेल मिळेल, गॅस मिळेल, तिथून तो आम्ही आयात करू, असं आपण भारताने ठणकावून सांगायला पाहिजे. हे 2-3 महिन्यापूर्वी आपण बोललो होतो, पण आपण जे बोललो ते केलं नाही. आपण म्हटलं की आम्ही रशियाकडनं घेऊ, आम्ही, तुम्हाला काय करायचंय, असं आपल्या परराष्ट्र खात्यातर्फे सांगण्यात आलं सूचक शब्दात, अमेरिकेचं नाव न घेता. पण आपण रशियाकडून तेल हळूहळू कमी केलेलं आहे. अगदी कमी प्रमाणात करतो, आणि आता अमेरिकेने सवलत दिलेली आहे आपल्या रशियाकडून काही दिवस आणण्याची. ती सवलत आता उद्यापासून ती बंद होणार. पण हा आपण मानण्याचं कारण काय होतं? याचं कारण एक आहे, एकच. ते म्हणजे असावं की गौतम अदानी यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि लाचखोरी, म्हणजे भारतातली काही कंत्राटं देण्याच्या संदर्भात, म्हणजे अमेरिकन कंपन्यांची आणि भारताचा संबंध ज्याच्यामध्ये आहे, अशा ऊर्जा कंत्राटांच्या संदर्भात लाचखोरी आणि भ्रष्टाचार असे काही आरोप हे गौतम अदानी यांच्यावर करण्यात आले. ती केस तिकडे चालू आहे. आता ती केस बंद होणार आहे अशी बातमी अमेरिकेच्या वर्तमानपत्रांनी दिली आहे. ती भारतामधनं छापलेली आहे, प्रसिद्ध झालेली आजच्याच अंकात, की गौतम अदानी यांच्यावरची जी काही हा जो भ्रष्टाचाराचा जो काही प्रकरण होतं, त्याच्यामध्ये 2325 कोटी रुपये एवढे साधारण लाचेची रक्कम किंवा भ्रष्टाचार जो झाला, जे काही आरोप होता तो तेवढा होता. मी आरोप केला नाही, हा आरोप झालेला आहे. आणि ती केस होती, ती अमेरिकन सुरक्षा आयोगाच्या कक्षेतली केस होती. आता हे आरोप मागे घेतले जाणार आहेत अशी शक्यता आहे. आणि ट्रम्प यांचे जे वैयक्तिक वकील आहेत तेच अदानींचे वकील आहेत. आणि मग ही कुठेतरी एक तडजोड होते, समझोता होतोय, आणि ती केस मागे घेतली जाणार आहे. आपल्याकडे राहुल गांधींनी जी टीका केली होती ती अशी होती की ट्रेड डील झालं तेव्हा सुद्धा अमेरिकेच्या दडपणाखाली आपण आलो आणि आपण शेतकऱ्यांचे हितसंबंध वाऱ्यावर सोडले, अशी टीका केवळ काँग्रेसने अनेक इतरांनी केली होती, शेतकऱ्यांनी केली होती. कंप्रोमाइज पीएम ने ट्रेड डील नहीं अदानी की रिहाई का सौदा किया, अशा आशयाचं ट्विट हे राहुल गांधींनी केलं. म्हणजे हे ट्रेड डील असेल आणि नंतर आता हे अदानींची केस असेल. राहुल गांधींचा जो युक्तिवाद आपण लक्षात घेतला किंवा त्यांना जो संशय येतो, हे मी म्हणत नाही, तो जो संशय येतो असा की ती केस त्यांच्या विरोधातली अदानींची मागे घेऊन त्याच्या बदल्यामध्ये आपण ट्रेड डीलचा जर सौदा केला असेल, किंवा अमेरिका जे सांगते की यांच्याकडनं तेल घेऊ नका, त्यांच्याकडून तेल घेऊ नका, हे मान्य करत असेल, तर हे अधिक धक्कादायक आहे. हे खरं असेल तर, मी आरोप करत नाही, हा आरोप झालेला आहे. आणि मग देशाचे हितसंबंध, जिथे देश मोठा आहे आपला एखाद्या उद्योगपतीपेक्षा, पण गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र आहेत. आणि गेल्या काही वर्षामध्ये गौतम अदानी यांची जी संपत्ती वाढलेली आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ती संपत्ती बघा, 2014 ते 2024 या काळात त्यांची वैयक्तिक जी संपत्ती आहे अदानीची, ती $7 बिलियन होऊन $100 बिलियन वर गेली, आणि गेल्या 2 वर्षात ती आणखीन वाढली. जो माणूस, जो उद्योगपती कमॉडिटी मार्केटमध्ये होता, म्हणजे वस्तूंच्या, धान्यांच्या खरेदी विक्रीच्या बाजारात होता, त्याने लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, एअरपोर्ट, स्पोर्ट्स अशा अनेक क्षेत्रात भरारी घेतली. यापूर्वी सुद्धा त्यांच्यावरती काही आरोप झाले होते, तेव्हा अदानींच्या कंपन्यांचे शेअर्सना फटका बसला होता, घसरगुंडी झाली होती. पण आता हे जर समझोता झाला असेल, अदानींवरची केस, आरोप मागे घेतले जात असतील, तर त्यामुळे अदानी हे अत्यंत आनंदात असतील, खुशीत असतील, किंवा खुशीत येतील, ते त्यांचा समूह खुशीत होईल. पण त्याच्या बदल्यामध्ये आपला
जी किंमत मोजावी लागली असू शकेल, जिथून जिथून स्वस्त तेल मिळेल तिथून तिथून आपल्याला आणता येत नसेल तर ती किंमत भारी आहे. आणि मग त्यामुळे जे आपल्याला नुकसान झालं, म्हणजे इराण किंवा रशियाकडून ज्या मोठ्या प्रमाणात आपण तेल आयात करू शकलो असतो, बरं तेल असं हे त्याच्यात सवलत अशी की एक तर डिस्काउंट मिळतो आणि शिवाय आपल्या एका बँकेमध्ये इराणचं खातं होतं आणि तिथे रुपयात सगळा व्यवहार होत होता आणि त्याच्या बदल्यात काही इराण आपल्याकडून मालही खरेदी करत होता. असा अत्यंत फायदेशीर व्यवहार होता. पण या युद्धामध्ये आपण इस्रायल आणि अमेरिकेची तळी उचलल्यामुळे इराणही नाराज झाला आणि आपल्याला व्यावहारिक फटका बसला, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग असा म्हणायला लागेल की ही जी महागाई आहे, ही जी पेट्रोल डिझेलची दरवाढ करावी लागली आहे, ती कदाचित आपल्याला कमी करावी लागली असती. म्हणजे एका उद्योगपतीचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी देशातल्या सर्वसामान्य गोरगरिबांचे हितसंबंध हे धोक्यात आले का, असा प्रश्न अशा ठिकाणी निर्माण होतो. मी आरोप करत नाही, प्रश्न उपस्थित करतो, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ही महागाई युद्धामुळे आली हे नाकारण्याचं कारण नाही, पण ही महागाई इतक्या प्रमाणात कदाचित आली नसती. आणि आता तुम्हाला सांगतो की आज हे जे पेट्रोल डिझेल गॅस सगळं काय महागतंय, हळूहळू बघा पुन्हा एकदा रिक्षा टॅक्सी बसेस सगळं महाग होणार आहे. सगळे उद्या रेल्वेचे दरवाढ सुद्धा त्यांना जाहीर करावे लागेल, मालवाहतुकीची भाडी वाढते, ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला की देशातली प्रत्येक वस्तू, वाण सामान असेल, भाजी असेल, फळ असेल, सगळं महागणार. आणि हा खर्च महागला की शिक्षण वगैरे हे सगळं महागणार, हॉस्पिटलचा खर्च महागणार आहे, प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढणार आहे, महागाई होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट सांगायची आहे, जी महत्वाची गोष्ट आहे ती अशी की तेल कंपन्यांना बाजारभावानुसार दर ठरवण्याचं स्वातंत्र्य वाजपेयी सरकारने दिलं. ते स्वातंत्र्य, ते धोरण, ते योग्य होतं. मग कधी भाव वाढायचे, मग जगातले भाव वाढले तर कधी आपले वाढायचे, तिथले कमी झाले की आपले कमी व्हायचे. युपीए सरकारच्या काळात हे धोरण बदलण्यात आलं, ती गोष्ट चुकीची होती. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आता मोदी सरकारने असंच धोरण ठरवलेलं आहे. वर ते म्हणतात की आम्ही कंपन्यांना मोकळीक दिली, तुम्ही काही करा, पण तसं नसतं, तो पॉलिटिकल डिसिजन असतो. आणि मग त्यामुळे टप्प्याटप्प्याने न वाढवता सरकारच्या इच्छेनुसार गोष्टी घडत गेल्या. म्हणजे निवडणुका असतील तर भाववाढ नाही होणार, निवडणुका झाल्या की भाववाढ होणार. हे सहजपणे आपल्याला समजू शकतं की ही लबाडी आहे आणि याच्यात धोरणात्मक एखादं, म्हणजे काही या धोरणाला तात्विक अधिष्ठान नाहीये की जगातले भाव वाढले म्हणून आपले आपोआप वाढायला पाहिजे, काही हरकत नाही. कारण न वाढले तर आपल्या सरकारी कंपन्या ज्या आहेत त्या खड्ड्यात जातील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2-3 महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आपली तेल शुद्धीकरणाची जी क्षमता होती, जे आपण तेल आणतो ते शुद्ध करून मग एक्सपोर्ट आहे, ती क्षमता जेवढी होती त्याच्या दुप्पट आम्ही करू असं आश्वासन हे मोदी सरकारने दिलं, तसं काहीही घडलेलं नाही. दुसरी गोष्ट, चीनमध्ये ज्या प्रमाणामध्ये इंधनाचा साठा करून ठेवलेला आहे, आपल्या कित्येक पट साठा करून ठेवलेला आहे, तसा तो आपल्याकडे साठा का करून ठेवण्यात आला नाही. फक्त 60 दिवसांत इतकाच आपल्याकडे साठा आहे आणि त्यामुळे ही चिंतेची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी बीपी सिंग सरकार, चंद्रशेखर सरकार ही गेली आणि मग मनमोहन सिंग सरकार आलं, तेव्हा केवळ 15 दिवस पुरेल एवढंच परकीय चलन आपल्याकडे होतं. त्यावेळी जसा देश संकटात होता असं वाटत होतं, मग मनमोहन सिंग सरकारने अत्यंत प्रभावी धोरणं हाती घेतली आणि मग देशातली परिस्थिती हळूहळू सुधारली. आज आपल्याकडे परकीय गंगाजळी आहे, पण आपला रुपया घरंगळत चालल्यामुळे परकीय गुंतवणूक ही आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात जी होती ती एकदम दणादण काढून घेतली गेल्यामुळे आपल्याकडे भांडवल, परदेशी भांडवल खूप कमी झालेलं आहे.
अगदी शेअर बाजारामधून लोकांनी पैसे काढून घेतले परदेशी वित्त संस्थांनी, आणि परदेशी कंपन्यांनी सुद्धा गुंतवणूक आपल्याकडची कमी केलेली आहे. मग हे भारतात सगळ्या सोयी सुविधा आहेत, सगळं आहे, मग हे का होतंय? हा विश्वास परदेशी गुंतवणूकदारांना भारताबद्दल का नाहीये, ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे. आणि हे मोदी सरकारचं अपयश. केवळ जाहिरातबाजी केली म्हणजे सगळं झालं असं नाही. आता जर तुम्हाला पैसे म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल आम्ही वापरू, आम्ही मोटरसायकली जाऊ, असं मुख्यमंत्री वगैरे म्हणतात आपल्याकडे, पण कुंभमेळ्यावर तुम्ही 35,000 कोटी रुपये खर्च करणार आहात. मग एका काँग्रेसच्या महिला नेत्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जर कुंभमेळ्यावरती एवढा खर्च करणार असाल आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 14 कोटी, तर तिने हिशोब केला आणि त्या हिशोबाने तिने म्हटलं की माझ्या कुटुंबात 6 व्यक्ती आहेत, तर मग तुम्ही त्याच्यावरती एवढा खर्च करणार असाल तर तो त्याच्यातला आम्हाला खर्च द्या, कारण तो सरकारी तिजोरीतच खर्च केला जाणार आहे. त्याच्याऐवजी तो आम्हाला द्या तुम्ही खर्च, मग 15,000 माझ्या कुटुंबाला द्या, असं त्या महिला नेत्यांनी म्हटलंय. एक प्रकारे तिने QR कोडही दिलेला आहे. म्हणजे तिने एक प्रकारे सरकारचं अपयश इथे अधोरेखित केले, हे आपण लक्षात घ्या. आता खर्च खरोखरीच कमी करायचा असेल तर तुम्हाला सांगतो की अजूनही गाड्या मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी वापरत आहेत. दौऱ्यांवरचा खर्च खूप मोठा आहे. अनेक वाहनं ताफा जो कमी केलाय आम्ही म्हणतायत, पण अजून अनेकांचा ताफा कमी झालेला नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वापर कमी झाला पाहिजे सरकारी. तर लोक म्हणतील की ठीक आहे, खरोखरीच ते कमी करता, आम्ही कमी करू. प्रत्येकाने हा खर्च कमी केला पाहिजे, शंकाच नाही. पण तुम्ही सोनं घेऊ नका, तुम्ही विमानाने फिरू नका, असं सांगायची गरज नाहीये. अहो, लोकांना कोणाला परवडते सोनं घ्यायला? अगदी लग्न वगैरे असेल एखाद्याच्या घरात तर नाईलाज असतं म्हणून सोनं खरेदी केलं जातं. एरवी कोणाकडे एवढ्या अतिरिक्त पैशात की सोनं घेऊ नका सांगा. आणि लोकांना कळतं ना की काय करावं. माझ्याकडे जर पैसे समजा 10,000 रुपये आहेत, तो कसा खर्च करावा, माझ्या घराचं बजेट कसं असावं, हे कोणी बाहेरच्यांनी सांगायची गरज नसते. तो माणूस ते करत असतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की जवळजवळ 40 लाख कोटी रुपये म्हणजे पहिल्या काही वर्षात मोदी सरकारच्या, ज्यावेळी कच्चं तेलाचे भाव कमी झाले होते तरी सुद्धा टॅक्सेसच्या माध्यमातून 40 लाख कोटी रुपये मोदी सरकारने आपल्याकडून वसूल केले. आणि मग त्याच्यामधनं मग काय, आम्ही रस्ते केले, आम्ही रेल्वे हे केले, अमुक केले वगैरे, पण तो जो 40 लाख कोटी रुपये खर्च केले त्यानंतरचा काळ घेतला तर ते आणखीन असते. त्याच्यामधनं जर तुम्ही तेलाचा साठा करून ठेवला असता, इंधनाचा साठा करून ठेवला असता, आणि आपलं जे तेलाचे साठे शोधण्यासाठी खर्च केला असता आपण, तर बरं झालं असतं. आम्ही कच्चं तेल काँग्रेसच्या काळात फार मोठ्या प्रमाणात आयात केलं जात होतं. आम्ही स्वयंपूर्णता आणू त्याच्यामध्ये, आम्ही ते खूप कमी करू, अशी घोषणा मोदींनी केली. प्रत्यक्षामध्ये कच्च्या तेलाच्या आयातीचं प्रमाण मोदी सरकारच्या काळात आणखीन वाढलं. हे अपयश नाही का तुमचं? म्हणजे जाहिरातबाजी, घोषणाबाजी, इव्हेंटबाजी आणि प्रत्यक्ष वास्तव, प्रत्यक्ष पडलेली पावलं, यात फरक आहे. तुम्ही ज्या तुमच्या जाहिरातबाजीसाठी, मोदी सरकारच्या जाहिरातबाजीसाठी 5-5 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत, आणि मग एकदम सांगायचं की मी आता बाईकवरनं जाणार आणि मग त्याची जाहिरात करून घ्यायची, हा काय प्रकार आहे? हे सगळं ज्याला म्हणतो आपण, हे सगळं खोटं आहे, बनावट वाटतंय, याच्यात अस्सलपणा वाटत नाही. तुम्हाला सर्वसामान्य लोकांची चाड असेल तर तुम्ही अनावश्यक खर्च हा सगळा कमी केला असता. तो खर्च तुम्ही कमी करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी जी सांगायची की UPA सरकारच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाले तेव्हा ते कमी झाले, आणि जेव्हा वाढले तेव्हा ते वाढवण्यात आले. त्यावेळी जेव्हा ते दर वाढवण्यात आले तेव्हा भारत बंद केला या लोकांनी, भाजपवाल्यांनी. हे कोणाच्या लक्षात आहे का? आता मोदी सरकारने सुद्धा याबाबत जेव्हा
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली तेव्हा आकाश पाताळ एक केलेलं होतं. सिलेंडरचे भाव थोडे वाढले की लगेच स्मृती इराणी रस्त्यावरती सिलेंडर घेऊन येत होत्या. हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि मग त्यावेळी जर असं म्हटलं असतं की हे अपरिहार्य आहे तर ते यांना चाललं नसतं. तो युक्तिवाद जेव्हा हे विरोधात असतात तेव्हा हे काय वाटेल ते बोलणार. चिदंबरम यांच्यावर घणाघाती टीका मोदींनी त्या काळात केली होती जेव्हा त्यांनी पेट्रोल आणि इंधनाबद्दल डिझेल बाबत जे आपण सुधारणा काय काय केल्या पाहिजेत हे सांगितलं होतं तेव्हा. त्यामुळे आपण सत्तेत असलो की पेट्रोल डिझेलची किती दरवाढ करावी, पण काँग्रेस किंवा अन्य कुठलाही पक्ष सत्तेत असला तर त्यांना तो अधिकार नाही. मग लोकांची आठवण यायची यांना. आणि हे सत्तेवर असताना दरवाढ केली की मग ही आवश्यकता आहे, राष्ट्रहितासाठी आवश्यकता आहे, देशासाठी आवश्यकता आहे, राष्ट्र धर्मासाठी आवश्यकता आहे, राष्ट्र प्रथम हिंदुत्वासाठी आवश्यक आहे असं हे म्हणणार. प्रत्यक्षामध्ये ही लबाडी आहे. आणि हा जो दुतोंडीपणा आहे तो दुतोंडीपणा, तो ढोंगीपणा, ही जाहिरातबाजी, यामुळे यांच्या घोषणाबाजीवर लोकांचा विश्वास नाही आणि लोकांचा संताप वाढत चाललेला आहे. ही भाववाढ जी आहे, तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती आता ट्रम्प यांचा चीनचा दौरा फारसा यशस्वी झालेला नाहीये आणि त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर 2 महिन्यानंतर भारतातली परिस्थिती अत्यंत बिकट होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे संकट आहे आणि जर समजा काही समझोता झाला तरी सुद्धा परिस्थिती निवळायला खूप महिने लागणार आहेत. एक प्रकारे करोना इतकंच नाही पण करोना सारखंच हे संकट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक आपण देशप्रेमी नागरिक म्हणून आपण खर्चात बचत केली पाहिजे, काटकसर केली पाहिजे, हे खरंच आहे. पण त्याच वेळी हे जी सरकारची ढोंगबाजी आहे ही सुद्धा सरकारचा दुतोंडीपणा आहे तो सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून मी हे सगळं उलगडून आपल्याला सांगितलंय की हे किती खोटे लोक आहेत, हे किती बनावटी लोक आहेत आणि म्हणून त्यांच्या आवाहनामुळेला तितकासा प्रतिसाद मिळेल का नाही याच्याबद्दल शंका आहे. पण तरी देखील पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनास जितका प्रतिसाद देता येईल तितका प्रतिसाद एक देशप्रेमी नागरिक म्हणून आपण दिला पाहिजे असं मी म्हणतो. धन्यवाद. नमस्कार.